विचार बाबा काय तुमचं मत आहे. नाही नाही, दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे. आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा ह्या महायुतीला धडा देतील, स्पष्ट सांगतो. प्रकाश महाजनांचं स्टेटमेंट आलंय. काय ते ना म्हणतात की जनतेच्या मनात काय आहे ते सोडा, तुमच्या मनात काय आहे ते सांगा म्हणे. आता ते प्रकाशजी म्हणजे आमचे खास जुने मित्र आहे. आणि मग ते म्हणत असतात काय, त्यांना पण काहीतरी बोलायला पाहिजे ना. ते दुसरं त्यांना आदेश झालेला आहे काय बोलायचं नाही, म्हणून ते आपलं काहीतरी बोलत असतात. परंतु मी या ठिकाणी सांगतो की जनतेच्या मनातच आहे. मी सगळ्यात पहिले आमच्या मिटिंगमध्ये सांगितलं की साहेब, मराठवाड्यातून सर्व जनता म्हणते की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे, तर आपण सांगा काय करायचं. गजानन कीर्तीकर म्हणाले की एकनाथ शिंदेसकट दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. नाही नाही, छे एक शिंदे वगैरे कसं, त्यांनी तर बलाढ्य संघटना आज आमच्या संभाजीनगर मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा 40वा वर्धापन दिवस आहे. सगळं किती कष्ट केले या कार्यकर्त्यांनी, हे तसे एकनिष्ठ आहे. आम्ही सांगितलं एकनिष्ठांचा आभार. आणि म्हणून काही असं त्यांनी जितकी संघटनाने उद्धव साहेबांना त्रास दिला, उद्धव साहेबांना किती त्रास दिला, आणि प्रत्येक वेळेस काहीतरी बोलतो. आदित्य साहेबांना तो हा त्यांचा तो माणूस त्रास देतो, काहीतरी बोलतो. अशा लोकांना कशाला. गजाभाऊ कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमचे गुरुवारी होते. परंतु ते याच्यात म्हटले असेल, कारण त्यांचा मुलगा आपल्याकडे आहे ना उपनेता. पण त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेने एवढ्या दिवसात मला काहीच दिलं नाही. आता लक्षात आलं ना, म्हणून ते बोलले. ते आता ते बोलले म्हणजे काय माहिती आहे का, जर समजा ते हे तर कधी होऊ शकत नाही, त्यांना पण घ्या ते पण येतील वगैरे, नाही नाही, ते काही दिवसानंतर त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे. कारण भारतीय जनता पार्टी त्यांना दूर करते. आणि भारतीय जनता पार्टी ही तुम्हाला माहिती आहे खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचं काम चाललं. नातेवाईक प्रयत्न करतायत का आता दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी? आजच्या सकाळी मी TV मध्ये पाहिलं, त्या नातेवाईकांनी सुद्धा उडी घेतली. आता ते चंदूमामा जे आहे ना, चंदूमामा हे पहिल्यापासून ते दोन्ही भाच्यांना एकत्र करण्याची ते तयारी करत आहे. तुम्ही एखाद्या नेत्यावर जबाबदारी दिली काय सगळं? नाही, अनिल परब साहेबांची जबाबदारी आहे ती, आणि संजय राऊत साहेब पण आहेत. आता ते मोठे नेते ते दोघं तिघं साहेब काहीतरी आदेश देतील, उद्धव साहेब आदेश देतील, त्याप्रमाणे होईल काय. राहुल गांधींनी विधानसभा सोडली असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता फडणवीस म्हणतायत की जिथे जिथं मतदान वाढलं शेवटच्या क्षणी तिथे तिथं महाविकास आघाडीचे लोक निवडून आले. त्यामुळे हे आरोप खोटे आहेत. महाविकास आघाडीचे का महायुतीचे आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की जिथे जिथं आमच्यावर आरोप होते की शेवटच्या क्षणी मतदान वाढलं, त्यांनी काही दाखले देखील दिलेत. वणीत असेल, वणीत 13% मतदान. आणि मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगतो, राहुल गांधी आता थोडे खूप ॲक्टिव्ह झाले या बाबतीत. कारण आता परत बिहारची निवडणूक पण आहे. कारण हरियाणा आणि महाराष्ट्रात जे काही झालं ते बिहारच्या लोकांना ते सांगायला लागले की बिहारमध्ये सुद्धा असंच होईल, मग तुम्ही काय करणार. कारण अशा पद्धतीने त्यांचं ते म्हणतायत, ते अभ्यास करून म्हणतात, अभ्यासपूर्व म्हणतात, ते पत्र दिले त्यांनी. आणि हे जे सत्यच आहे की भाजपने काय घोटाळा केला. मात्र फडणवीसांनी उत्तर दिले की त्या जिथं मतदान वाढले तिथं महाविकास आघाडीला फायदा झाला. नाही, त्यांचं ते उदाहरण देत असतात, बाकी काय नाही त्याचं. डॉक्टर गजाभाऊ असं म्हणतात पुढं की भाजप उभी राहील, शिवसेनेची महाराष्ट्राला गरज आहे.